हं. ज्योतिषमध्ये सूर्य काय आहे? कधी ऐकलंय? नाही, ज्योतिषमध्ये सूर्य काय आहे? किंवा सूर्याकडे आपण कशा दृष्टिकोनातून बघतो ज्योतिषीय दृष्टिकोनातून? नाही सर. नाही? नाही, बस ओके. एवढंच माहिती आहे. विठ्ठल सर तुम्ही काय ऐकलंय सूर्याविषयी आणखी? कलर मला वाटते ऑरेंज कलर आहे की. ओके. ऑरेंज ऑरेंज कलर सूर्याचा आहे. ओके. आणखीन काय ऐकलंय? बस एवढापर्यंत. तर बघा की सूर्याचा इम्पॉर्टंट रोल फार आहे. आपल्या लाईफमध्ये न्यूमरोलॉजी जर एका बाजूला ठेवली, तर न्यूमरोलॉजी आपल्याला शिकायचंच आहे. पण ओव्हरऑल जेव्हा ज्योतिषीय शास्त्रानुसार बघतो, तेव्हा सूर्याचा इम्पॉर्टंट रोल फार आहे. आता सूर्य काय आहे? पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सूर्य काय आहे? हे जेव्हा आपल्याला समजणार आहे, त्यावेळी आपण पुढे जाणार आहे. लक्षात येतं? एखादा ग्रह काय आहे हे जेव्हा आपल्याला समजणार नाही, जोपर्यंत आपल्याला ही कन्सेप्ट समजणार नाही, की तो ग्रह काय आहे, तोपर्यंत आपण ज्योतिषमध्ये पुढे जाऊ शकत नाही. नाही. लक्षात येतं? हं. आता ग्रह काय आहे हे जर म्हणण्यासाठी आपल्याला त्याला ऑब्झर्व्ह केलं पाहिजे, की ग्रह कसा दिसतो, ग्रहाचं नेचर काय आहे, ग्रह वॉर्म आहे, तुम्ही जसं म्हटला त्याचा कलर गोल्डन आहे. हं. विठ्ठल सर म्हटले की येलोइश टोन आहे किंवा ऑरेंज टोन आहे. बरोबर? तुम्ही म्हटला की नेतृत्व गुण आहे. बरोबर? हं. हो. तर आता ज्यावेळी आपण सूर्याची फिलॉसॉफी बघतो, तर सूर्याला ज्योतिषमध्ये आत्माचा कारक म्हटलेला आहे. सूर्याला काय म्हटलेला आहे? सोलचा कारक. अच्छा. काय म्हटलेलं आहे सूर्याला? सोलचा आत्मकारण. कारक, स्तोल. आत्मकारक. हं. तर पहिल्यांदा जर सूर्य काय आहे जर हे विचारलं कोणी तुम्हाला ज्योतिषमध्ये, तर लक्षात ठेवायचं की सूर्य तुमच्या आत्माचा कारक आहे. हं. सूर्य काय आहे? तुमच्या आत्माचा आत्मकारण. कारक. हां. रायटिंग नंतर घ्यायचं आहे. मी रायटिंग करायला तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळी आपण राईट करायचं प्रत्येकाने. ओके? हं. आता कोणीही रायटिंग करू नका. बिंदास बसा निवांत. ओके. ओके? हं. हां. तर सूर्याच्या बाबतीत गोष्ट काय आहे, की सूर्य हा आपल्या आत्माचा कारक आहे. म्हणजे आपला कोरचा कारक आहे. बरोबर? हं. आता कोरचा कारक सूर्य आहे. म्हणजे आपल्या उत्पत्तीचा कारक सुद्धा सूर्य आहे. बघा आत्मा आत्मा कशापासून आलेला आहे हो? आत्म्याची जर फिलॉसॉफी बघितली, तर आत्मा हा परमात्माचा अंश आहे. हं. बरोबर? हो. जसा एक समुद्र आहे आणि समुद्राचे थेंब म्हणजे आपण आहे आणि तो हं. समुद्र म्हणजे कोण आहे? तर परमात्मा आहे. हं. शेवटी या थेंबाला कुठं जायचं आहे? समुद्रामध्ये जायचं आहे. हं. समुद्रामध्ये थेंब जाऊन थेंब सुद्धा कोण बनणार आहे? समुद्र बनणार आहे. हं. तसंच हा आत्मा ज्यावेळी परमात्मामध्ये विलीन होणार आहे, त्यावेळी तो कोण बनणार आहे? परमात्मा बनणार आहे. बरोबर? हां. म्हणून आत्म्याला काय म्हटलेलं आहे? शुद्ध चेतना म्हटलेली आहे. म्हणून आत्म्याला किंवा सूर्याला काय म्हटलेलं आहे? शुद्ध चेतना म्हटलेली आहे. ही एक अशी चेतना, एक अशी एनर्जी जी शुद्ध आहे, जिला कोणीही मलिन करू शकत नाही. ती हं. एनर्जी कोण आहे? सूर्य. हं. एक अशी एनर्जी, ज्या एनर्जीला कोणीही मलिन करू शकत नाही. ती हं. एनर्जी कोण आहे? सूर्य. हं. बघा तुम्ही आग बघितली असेल. आगीला हं. कोण मलिन करू शकतं? दूषित करू शकतं? नाही. पाणी दूषित होऊ शकतं, पण आग दूषित होऊ शकत नाही. आगीमध्ये काहीही टाकलं तरी ती शुद्ध होतं. म्हणून चिता सुद्धा काय केली जाते? आगीमध्ये जाळली जाते. हं. बरोबर? हो. तर ती एक शुद्ध चेतना आहे आणि जी परमात्माचं एक रूप आहे, ज्याला काय म्हणलेलं आहे? सूर्य म्हणलेलं हां. आहे. ओके? हं. त्यामुळं या जगताच्या उत्पत्तीचं कारण, त्या पृथ्वीच्या उत्पत्तीचं कारण आणि आपल्या देखील उत्पत्तीचं कारण कोण आहे? सूर्य आहे. त्यामुळे सूर्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, की सूर्य हा उत्पत्तीचा कारक आहे. कारक काय आहे? उत्पत्तीचा कारक. आपल्या सर्वांची उत्पत्ती या सूर्यामुळे झालेली आहे. हं. लक्षात येतंय? आपल्या सर्वांची उत्पत्ती या सूर्यामुळे झालेली आहे. त्यामुळे सूर्य उत्पत्तीचा कारक आहे. आता सूर्य जर उत्पत्तीचा कारक असेल, तर आपल्या सर्वांच्या बाबतीत आपली उत्पत्ती कशामुळे झालेली आहे हो? आई-वडिलांमुळे. आई-वडिलांमुळे. हं. बरोबर? हां. आता आईला चंद्र म्हटलेला आहे, पण जर वडील बघितले, तर वडिलांना सूर्य म्हटलेलं आहे ज्योतिषमध्ये. ओके. लक्षात येतंय? हां. हे आई-वडिलांमुळे झालेले आहे. तर जे वडील आहेत, त्या वडिलांना काय म्हटलेलं आहे? सूर्य म्हटलेलं आहे. हं. बरोबर? हां. म्हणून आपण काय म्हणतो? पिताचा कारक कोण आहे? सूर्य आहे.
वडिलांचा कारक, पिताचा कारक, जे आपल्या उत्पत्तीचे कारक आहेत ते कोण आहेत? सूर्य. हा. लक्षात आलं? हो. आता 2 ठिकाणी तुम्हाला सूर्य बघायला मिळणार, हं. 3 ठिकाणी बघायला मिळणार. एक आकाशामध्ये, हं. दुसरे घरामध्ये. घरामध्ये तुमचे जे वडील आहेत ते सूर्य आहे. ओ. तिसरं तुमचा जो आत्मा आहे तो सूर्य आहे. हं. लक्षात आलं? आला सूर्य, हं. घरामध्ये आला, तुमच्यामध्ये सुद्धा सूर्य आला. हं. म्हणजे थोडक्यात काय की प्लॅनेट हे बाहेर नसून जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या आत सुद्धा घडतंय, आपल्या आजूबाजूला सुद्धा घडतंय. प्लॅनेट हे बाहेर नसून आपल्यामध्ये आहे. लक्षात येतंय? हा. चला, तर बघा सूर्याला काय म्हटलेलं आहे? कोर म्हटलेलं आहे, आत्माचा कारक म्हटलेला आहे आणि सूर्य आपल्या उत्पत्तीचा कारक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की सूर्य उत्पत्तीचा कारक आहे, म्हणून सूर्याला काय म्हटलेलं आहे? पिताचा कारक म्हटलेला आहे. म्हणून सूर्य कोण आहे? आपली आत्मा आहे. कारण हे परमात्म्याचं एक रूप आहे आणि ही शुद्ध आत्मा आहे जी कधीही मलिन होऊ शकत नाही. म्हणून सूर्याला इगो नाही. हं. लक्षात येतं? ज्या न्यूमरोलॉजी मध्ये आपण म्हणतो की सूर्याला इगोशी जोडलं जातं, पण सूर्य हा इगोला रिप्रेझेंट करत नाही. नाही. लक्षात येतं? हं. जो शुद्ध चेतना आहे ती त्यामध्ये कधीही मलिनता येऊ शकत नाही. बरोबर? हो. तर मलिनता ज्याच्यामध्ये येत नाही तो इगो कसं करेल? हं. राईट? हं. तर म्हणून आपण काय म्हणायचं आहे की सूर्यामध्ये इगो नाही. आजपासून लक्षात ठेवा, सूर्यामध्ये इगो नाही. सूर्यासोबत जे प्लॅनेट बसतात त्यामुळे काय होतं? आपल्याला इगोचा भास होतो थोडक्यात. हो. लक्षात आलं? हा. चला, आता पुढे जाऊ. सूर्य आणखीन काय? आता बघा, सूर्याला पुढे जाऊन म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंटचा कारक. सूर्याला गव्हर्नमेंटचा कारक का म्हटलेला आहे? हे तुम्हाला माहिती आहे? सूर्याला गव्हर्नमेंटचा कारक का म्हटलेला आहे? नाही. नाही माहिती. विठ्ठल सर माहिती आहे तुम्हाला? दक्षता मॅम तुम्हाला माहिती आहे? नाही सर. नाही माहित? ओके. नाही. तर बघा, सूर्य एक राजा आहे. हं. आहे की नाही? आपल्या सूर्यमालेमध्ये आपण लहानपणापासून शिकलोय, सूर्य ग्रहांचा राजा आहे. हं. हो. कारण त्याच्या भोवती सगळ्या गोष्टी फिरत आहेत. हं. बरोबर? आता राजा आहे, तर राजाच्या अंडर गव्हर्नमेंट असणार आहे. हो. हं? हं. त्यामुळे सूर्याला काय म्हटलेलं आहे? गव्हर्नमेंटशी जोडलं गेलेलं आहे. सूर्य काय आहे? एक सच्चा राजा आहे आणि एक सच्चा राजा काय करू शकतो? रूल करू शकतो. म्हणून सच्चा राजाला गव्हर्नमेंटशी जोडलं गेलेलं आहे. हं. आजकाल जर बघितलं, आजकालची जी व्यवस्था आहे ती कसली व्यवस्था आहे? राजकीय व्यवस्था आहे का गव्हर्नमेंटची व्यवस्था आहे? गव्हर्नमेंटची व्यवस्था आहे. गव्हर्नमेंटची व्यवस्था आहे. गव्हर्नमेंट एक प्रकारचं राजाच आहे ना. हं. बरोबर? बरोबर. म्हणजे गव्हर्नमेंट साक्षात कोण आहे? सूर्य आहे. हं. गव्हर्नमेंट साक्षात कोण आहे? सूर्य आहे. हं. ओके. हं. सूर्याला पाहायचं असलं, घरामध्ये वडिलांना बघा, स्वतःमध्ये तुमच्या आत्म्याला बघा, हं. आकाशामध्ये सूर्याला बघा आणि जर तुमच्या देशामध्ये बघायचं असलं किंवा आपल्या स्टेटमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये बघायचं असलं, आपल्या देशामध्ये बघायचं असलं, तर आपलं गव्हर्नमेंट आहे ते सुद्धा कोण आहे? सूर्य आहे. बरोबर? हो. आता गव्हर्नमेंट सूर्य असेल तर गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहेत, हं. जे सरकारी नोकर आहेत ते कोण आहेत? त्यांचं पद काय आहे? सूर्याचं प्रजा? पद आहे. हां, तेही राजाच झाले. हा, त्यांच्यात पण ते डीएनए कोणाचा आला? राजा. सूर्याचा झाला. हं. बरोबर? हं. लक्षात आलं? तर ते जे सरकारी नोकर आहेत किंवा सरकारी पद आहेत ती कोणाच्या अंडर आहेत? सूर्याच्या अंडर आहेत. हं. लक्षात आलं? कीवर्ड लक्षात ठेवायचे. ज्योतिषमध्ये कीवर्ड फार फार आहेत. जे मी कीवर्ड सांगतोय, रायटिंग करायला सांगणार आहे, मी देणार आहे तुम्हाला राईट करून. पण ओव्हरऑल लक्षात ठेवा की कीवर्ड्स फार आहेत. कीवर्ड वरून बऱ्याच गोष्टी तुम्ही तयार करू शकता. ओके. हं. आता राजा आला तर राजावरून आणि काही लक्षात येतं बघा तुमच्याकडे. राजाच्या क्वालिटीज, ऍडमिनिस्ट्रेशन, हां. हे काय आहे? सूर्य आहे. हं.
राजा काय करतो? रूल करतो. राजा हम्म. लिडरशिप क्वालिटी घेऊन येतो. लिडरशिप काय आहे? सूर्य आहे. हम्म. एखाद्या व्यक्तीमध्ये लिडरशिप चांगली आहे तर ती लिडरशिपची क्वालिटी काय आहे? सूर्य आहे. त्या व्यक्तीचं सूर्य चांगलं आहे हम्म. असं म्हणू शकतो. हो बरोबर. बरोबर. आता ज्या व्यक्तीकडं लिडरशिप क्वालिटी आहे त्याचं एक पब्लिक रिलेशन पण असणार आहे. हम्म. आता या पब्लिक रिलेशनला पण आपण सूर्य म्हणू शकतो. हो. म्हणजे तुमच्यामध्ये असलेली लिडरशिप क्वालिटी, हम्म. तुमचं पब्लिक रिलेशन हे सुद्धा सूर्य आहे. म्हणजे हम्म. बघा सूर्य किती गोष्टींना रिप्रेझेंट करतो. तुमचं पब्लिक रिलेशन सूर्य आहे, तुमच्यामधला आत्मा सूर्य आहे, तुमचे वडील सूर्य आहे, गव्हर्नमेंट सूर्य आहे, सरकारी नोकरी सूर्य आहे, सरकार सूर्य आहे, एक सच्चा राजा सूर्य आहे. लक्षात आलं? हो. आणि तुमच्यामध्ये असलेली लिडरशिप क्वालिटी ती सुद्धा सूर्य आहे. हम्म. तुमचं पब्लिक रिलेशन ते सुद्धा सूर्य आहे. हो. लक्षात आलं? हो. आता जिथं गव्हर्नमेंट आलं, जिथं पब्लिक रिलेशन आलं, जिथं लिडरशिप आली, तिथं नेम फेमच्या गोष्टी झाल्या. हम्म. जिथं लिडरशिप आली, जिथं पब्लिक रिलेशन आलं, तिथं नेम फेमच्या पण गोष्टी आल्या. हो. आता या नेम फेमचा कारक कोण आहे? सूर्य. सूर्य. हा. लक्षात आलं? हो. का नेम फेमचा कारक आहे? लक्षात आलं तुमचा बेस काय आहे याचा? कारण सूर्य एक राजा आहे आणि सूर्य रूल करतोय, लिडरशिप क्वालिटी आणतोय, पब्लिक रिलेशन मध्ये आहे आणि त्यामुळे त्याचं नेम आहे. लक्षात येतंय? राजाचं नेम असलं फार एम्प आहे, त्याशिवाय त्याचं पब्लिक रिलेशन असूच शकत नाही. हम्म. म्हणून नेम फेमला रिप्रेझेंट करणारा प्लॅनेट कोण आहे? सूर्य आहे. तुमचं नाव, तुमची प्रसिद्धी कोण असेल तर ती सूर्य आहे. हम्म. लक्षात आलं? येस सर. तुमचं नाव, तुमचं प्रसिद्धी कोण आहे? सूर्य आहे. आता ज्याच्याकडे नाव आलं, ज्याच्याकडे प्रसिद्धी आली, त्याच्याकडे ऑथॉरिटी आली, पॉवर आली. हम्म. राईट? तर या ऑथॉरिटीचा कारक कोण आहे? या पॉवरचा कारक कोण आहे? सूर्य आहे. हम्म. राजाकडे ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टींचा कारक सुद्धा सूर्य आहे. जी ऑथॉरिटी आहे, आपल्याकडे जी ऑथॉरिटी आहे, पद आहे, त्या पदाचा कारक, ऑथॉरिटीचा कारक सुद्धा सूर्य आहे. एखादा व्यक्ती ऑथॉरिटिव्ह आहे, एखादा व्यक्ती डॉमिनेटिव्ह आहे, तर त्याचा सूर्य मजबूत आहे. आता आपण म्हणू शकतो. हो. ओके. एखाद्या व्यक्तीला ऑथॉरिटी रूल करता येतं, एखाद्या व्यक्तीकडे स्किल आहे, पब्लिक रिलेशन बनवण्याचं स्किल आहे, तर त्याचा सूर्य चांगला आहे. म्हणू शकतो. हो. ओके. येस सर. लक्षात येत आहे? हो सर. चला पुढे जाऊ. आता बघा सूर्य एक राजा आहे. आता राजा काय करत असतो? राजा प्रजेला रूल करत असतो. बरोबर? हम्म. राजा प्रजेला रूल करत असतो आणि प्रजेला गायडन्स सुद्धा देण्याचं काम राजा करतो. एक सच्चा राजा प्रजेला गायडन्स देण्याचं काम करतो. बरोबर? हो. म्हणून गायडन्सचा कारक सुद्धा सूर्य आहे. हो. लक्षात आलं? हम्म. एखादा व्यक्ती चांगला गायडन्स देत असेल तर तो गायडन्स कुठून येतो? त्याच्या सूर्यातून येतो. हम्म. बरोबर? गायडन्सचा कारक ग्रह सूर्य आहे. लक्षात आलं? गायडन्स करणारं काम एखादा व्यक्ती करत असेल तर ते काम कोणत्या ग्रहाच्या रिलेटेड आहे? प्रश्न विचारला, कुठलं उत्तर आहे? सूर्य. गायडन्सचं काम सूर्य आहे. बरोबर? हम्म. लक्षात येत आहे की एक सच्चा राजा गायडन्स करायचं काम करतो, प्रजेला काय करतो? चांगला मार्ग दाखवतो आणि हे मार्ग दाखवणं, मार्गदर्शन करणं हे कामच कोणाचं आहे? सूर्याचं आहे. सूर्याचं आहे. लक्षात येतं? हो सर. तुम्हाला स्टोरी माहित असेल तर हनुमानाला कोणी गायडन्स केलंय माहित आहे? आपले जे बजरंग बली आहेत, हनुमान आहेत, त्यांना कोणी गायडन्स केलं? त्यांनी तर सूर्याला गिळलं होतं ना? हा, सूर्याला गिळलं होतं, पण त्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत हनुमानांचे ते कोण आहेत? सूर्य आहेत. अच्छा. सूर्य. ओके. लक्षात आलं? हो सर. त्यामुळे हनुमानांचे गुरु किंवा हनुमानांना जो गायडन्स केलाय तो कोणी केलाय? सूर्याने केलाय.
लक्षात येते का बघा. त्यामुळे हो. गायडन्सचा कारक सूर्य आहे. ओके. त्यामुळं आपण जर कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये आलो तर हम्म. सूर्य मजबूत असणं किंवा सूर्य चांगला असणं हे फार अहम आहे. आणि हम्म. सूर्य कसा चांगला होणार आहे किंवा काय गोष्टी असणार आहेत ते आपण पुढे शिकणार आहोत. ओके. हो सर. ओव्हरऑल जे लोक गायडन्स मध्ये आहेत, जे लोक कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये आहेत, ते लोक कोणाचं काम करतायत? थोडंफार सूर्याचं काम करतात. सूर्याचं. हम्म. ओके. लक्षात आलं? म्हणजे हो. सूर्य कामामध्ये सुद्धा आहे. सूर्य कामामध्ये सुद्धा आहे. हा. लक्षात आलं की सूर्य आत्मा म्हणून तुमच्यामध्ये आहे, वडील म्हणून तुमच्या रिलेशन मध्ये आहे, आकाशामध्ये सूर्य तर आहेच. त्यानंतर जर बघितलं गव्हर्नमेंट म्हणून तुमच्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आहे. त्यानंतर जर बघितलं सेल्फ म्हणून स्वतःमध्ये आहे. त्यानंतर जर बघितलं आपलं जे पब्लिक रिलेशन ते सुद्धा सूर्य आहे. हम्म. आपले वडील सूर्य आहेत, आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटी सूर्य आहे आणि आपण एक चांगला गायडन्स करत असोल तर ते हम्म. गायडन्स सुद्धा सूर्य आहे. हो सर. म्हणजे बघा किती गोष्टी सूर्याला रिप्रेझेंट करणाऱ्या गोष्टी आहेत. हम्म. एक सूर्य पण किती गोष्टींना तो रूल करतोय. तो आपल्यामध्ये सुद्धा आहे, आपल्या बाजूला आहे आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला तो काय करायला त्याचं अस्तित्व दाखवायलाय. हम्म. लक्षात आलं? येस सर. चल पुढे चाल. आता सूर्य राजा आहे. सूर्य गाईड करतो. सूर्य गाईड करतो म्हणजे तो काय करायलाय? प्रकाश द्यायला. म्हणजे तुम्हाला अंधकारातून उजेडाकडे न्यायलाय. हम्म. राईट. ही Yes, राईट पाथ दाखवण्याचं काम करतोय. म्हणजे काय करतोय की अंधकारातून बाहेर काढून उजेडाकडे नेण्याचं काम हा सूर्य करतोय. हम्म. प्लस हा तुमच्या उत्पत्तीचा कारक आहे. हम्म. हो. आता ह्या दोन जर गोष्टींचा संबंध तुम्ही जोडला तर तुम्हाला अर्थ समजेल की तुमची उत्पत्ती का झालेली आहे आणि तुम्हाला अंधकारातून उजेडाकडे कोणती प्लेसमेंट नेणार आहे किंवा कोणती गोष्ट नेणार आहे. हा. लक्षात येतं? आता Yes. बघा की सूर्य तुमच्या जर उत्पत्तीचं कारण असेल, सूर्य तुम्हाला अंधकारातून उजेडाकडे नेणारा असेल तर ज्या भावामध्ये तुमचा सूर्य बसला असेल तो भाव तुमच्या उत्पत्तीचं तुमच्या जन्माचं कारण आहे. असू शकतं ना? येस सर. असा कधी विचार केला होता की सूर्य माझ्या ह्या भावामध्ये म्हणजे असं पण असू शकतं की माझा तो भाव काय ना काय तर माझं रिझन आहे माझ्या जन्माचं. नाही असा कधी विचार नव्हता केला. विचार केला नव्हता. पण जर सिंपल लेवलला जर बघितलं कोर लेवलला तर माझा जन्म का झालाय हे जर बघायचं असेल, तुमचा जन्म का झालाय हे जर बघायचं असेल तर तुमचा सूर्य ज्या भावामध्ये असेल तो भाव तुम्हाला सांगेल की तुमचा जन्म का झालाय. लक्षात येते? येस सर. तुम्हाला माहिती आहे तुमचा सूर्य कुठं बसलाय? नाही.